हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। ठाणे विभागात भाजप एक प्रमुख पक्ष। ठाणे भाजपसाठी महत्त्वाचा, फडणवीसांचं सूचक वक्तव्य। तर भाजपचा ठाण्याच्या जागेवर दावा असल्याच्याही चर्चा। विश्वजित कदम, विशाल पाटलांसह सांगलीमधील काँग्रेस नेत्यांची आज बैठकीनंतर नेते भूमिका स्पष्ट करणार। सांगलीची जागा ठाकरे गटाला गेल्यानं काँग्रेसचे नेते नाराज। पंतप्रधान मोदी आज रामटेक दौऱ्यावर। रामटेकचे शिंदे गटाचे उमेदवार राजू पारवे यांच्या प्रचारासाठी मोदींची सभा। मुख्यमंत्री शिंदे नागपुरात। बैठकीनंतर शिंदे पंतप्रधान मोदींच्या सभेला उपस्थित राहणार। मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडून मोदींच्या सभास्थळाची पाहणी। मनसेचा महायुतीला बिनशर्त पाठिंबा। नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वासाठी महायुतीला पाठिंबा। राज ठाकरे यांच्याकडून स्पष्ट। मनसे लोकसभा निवडणूक लढणार नाही। विधानसभा निवडणुकीच्या कामाला लागा। राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना। मनसेचा महायुतीतला समावेश चिन्हामुळे रखडला। मनसेला कमळावर लढण्याची ऑफर होती, मात्र राज ठाकरेंनी ऑफर नाकारली। शिंदे फडणवीस म्हणाले, आपण एकत्र यायला हवं, तेव्हा मीच अमित शहांना फोन करून भेटायचं असं सांगितलं। अमित शहांच्या भेटीवर राज ठाकरेंचं उत्तर। विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीच्या नावाबाबत आज दिल्ली हायकोर्टामध्ये सुनावणी। आघाडीचं इंडिया नाव ठेवल्यानं जनहित याचिका आज सुनावणीची शक्यता। लोकसभा निवडणुकीमध्ये मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाची जोरदार तयारी। राज्यामध्ये 2641 मतदान केंद्र वाढवली। वरणघाट 30 मे पर्यंत बंद राहणार। राष्ट्रीय महामार्ग दुपदरीकरण आणि संरक्षण भिंत, त्याचबरोबर आवश्यक सुरक्षा उपाययोजनांसाठी वरणघाट बंद। पुण्याच्या देहूमध्ये विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीला चंदनाची उटी। उन्हाळ्यामध्ये मूर्तींना थंडावा मिळण्यासाठी चंदनाचा लेप। विठ्ठल रुक्माईला विविध फळांचा नैवेद्य देखील अर्पण। जळगावच्या जामनेरमध्ये अवकाळी पाऊस, पिकांना मोठा फटका। मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून पिकांच्या नुकसानाची पाहणी। राज्यासह देशामध्ये क्षयरोगावरील औषधांचा तुटवडा। स्थानिक पातळीवर औषधं खरेदी करण्याच्या राज्य सरकारांना सूचना। पुरवठा सुरळीत होण्यासाठी 3 महिने लागणार। गुढीपाडव्यानिमित्तानं सोनं, घर, त्याचबरोबर वाहन खरेदीमध्ये मोठी वाढ। मुंबई आणि उपनगरांमध्ये एप्रिलच्या केवळ 8 दिवसात 2837 घरांची विक्री। पुणे म्हाडाच्या घरांसाठी अर्ज करण्यास आता मुदतवाढ। पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील घरांसाठी 30 मे पर्यंत अर्ज करता येणार। वाशिममध्ये गारपीट झाल्यानं अनेक ठिकाणी बर्फाची चादर। भाजीपाल्यासह लिंबू, संत्रा, टरबूज आणि आंब्याचं देखील मोठं नुकसान। राज्यातील 9 जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा। अवकाळी आणि गारपिटीनं भाजीपाला आणि फळपिकांचं मोठं नुकसान। पुढील 4 ते 5 दिवस अवकाळी पावसाचा अंदाज। नाशिकमधल्या 15 बाजार समित्यांमध्ये 11 दिवसांपासून कांदा लिलाव बंद। हमाल, मापाडी आणि व्यापाऱ्यांना वादावर तोडगा न निघाल्यानं लिलाव बंद। नगरमध्ये मांजरीला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये 5 जणांचा विहिरीत बुडून मृत्यू। एकाला वाचवण्यात यश। विरारमध्ये सांडपाण्याच्या टाकीमध्ये उतरलेल्या 4 सफाई कामगारांचा मृत्यू। मजुराला वाचवण्यासाठी गेलेल्या 3 जणांचा देखील करुण अंत। एक्सप्रेसवेवरील पुण्याकडे जाणारा रस्ता आज दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत बंद। चिखले पुलाचं लोखंडी गर्डर बसवण्यात येणार। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।